नाही, त्यांनी मला आधी विचारलं की श्वेता काम करेल का? तर मी म्हटलं की तिला विचारा, कारण ती एक वेगळी ॲक्टर आहे, तिला रोल आवडतोय का? त्यांनी मला रोल सांगितला होता. त्यांनी मला त्याची एक काय म्हणतात ते एक त्याचं डिटेलमध्ये लिहिलं होतं, वर्णन केलेला कागद दिला होता. मी कागद घेऊन आलो हिच्याकडे, दिला. तिला सांगितलं की तू डिसाईड कर. तू मिनवेल यांचे फोन झाले होते. म्हटलं माझं असं मत आहे की तू हा रोल करावा, कारण खूप चॅलेंजिंग रोल आहे. त्याने मला जे काही सांगितलं आहे त्याच्यावरनं हा खूप इंटरेस्टिंग रोल आहे आणि तो तू करावा. आता 2 महिने का 3 महिने असा काही भागच नव्हता. म्हणजे तू ते कर, पुढचं पुढे आपल्याला माहीतच नसतं तेव्हा काय घडेल आणि काय होईल, काय लोकांना आवडेल, पण तू एक करावास. त्यामुळे वेगळा अनुभव मिळेल. आणि तर खरं तर हे प्रोडक्शन हाऊस खूप छान आहे, युनिट खूप छान आहे म्हणून माझा जो एक्सपिरियन्स होता 7 महिन्याचा तो तिला मी सांगितला. त्याच्यानंतर तिचं चर्चा झाली स्वतःशी, तिने काय काय गोष्टी विचार केल्या आणि मग तिचा जो काही भाग होता तो तिने सांगितला. श्वेता तू सांग. मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला होता की असं असं कॅरेक्टर आहे आणि तू करशील का, मी म्हटलं की मला तुम्ही स्टोरी लाईन आणि काय कॅरेक्टर म्हणजे आपल्या सिरियलला काय देतं आहे हे कॅरेक्टर, किती महत्त्वाचं आहे, काय आहे, मी ते करू शकते की नाही, ह्या सगळ्याचं अभ्यास मला करायला लागेल. सो त्यांनी मला पूर्ण कॅरेक्टरचं ब्रीफिंग दिलं आणि आम्ही ॲक्च्युअल गेल्या 2 वर्षात मी जे काही केलं आहे ते सगळं ब्रीफिंगमध्ये काहीच नव्हतं. कॅरेक्टर कम्प्लीट वेगळं होतं की ती देवी आईचं वरदान असलेली मुलगी आहे आणि ती वडिलांना शोधते, त्यांचा सूड घ्यायचा आहे तिला. सो ही पहिली बेसिक आमची स्टोरी लाईन होती इंद्राणीची. आणि आल्यानंतर खूप गोष्टी बदलत गेल्या, खूप आणखीन वेगवेगळ्या गोष्टी वाढत गेल्या. ती मजा एक वेगळी होतीच. पण जेव्हा माझं फायनल झालं की हां बाबा मी करते, अमुक अमुक तारखेपासून आपण शूटिंग करतो आहे, तेव्हा मी ह्याला फोन केला. म्हटलं राहुल ऐक ना, तुझ्या बहिणीच्या रोलसाठी कास्टिंग चाललं आहे, जरा बघ ना तिकडे माझ्याबद्दल बोलून. तर मला म्हणजे म्हटलं अरे नाही, मला फोन आला होता तुमच्या सिरियलमधनं आणि झालं आहे आमचं. तो पण त्याला अंदाज होता, पण ॲक्च्युअल जेव्हा मला सांगितलं ना ब्रीफिंग, तेव्हा मी लिंक लावली की अरे आपण सावत्र बहीण भाऊ आहोत. तेव्हा मी याला चिडवत होते की बघ बाबा आता. पण तुम्हा दोघांचा अनुभव कसा होता? कारण घरी आपण फॅमिली असतो, सेटवरती प्रोफेशनली काम करायचं, तर तो अनुभव कसा होता? मला असं वाटतं की तो काही वेगळा नव्हता, कारण कसं आहे आम्ही काही घरी आम्ही दोघंही ॲक्टर्स होतो मुळात. त्यामुळे घरी गेलं आमचं जाताना पण हीच चर्चा व्हायची, काय केलं, काय चांगलं होतं, काय वाईट होतं, काय कुठे काय चुकलं का, किंवा काय बरं झालं का, किंवा नंतर एडिट झाल्यानंतर जेव्हा आपण तेव्हा टेलिकास्ट बघतो तेव्हा तो कसा वाटला टेलिकास्ट, हे करायला हवं होतं का, अशा चर्चा आमच्या घरीही व्हायच्या, जातानाही व्हायच्या, येतानाही व्हायच्या शूटिंगला. त्यामुळे आमचे काही बोलण्याचे विषय काही वेगळे नव्हते. आम्ही जनरली बोलतो काय अभिनय किंवा नवीन चित्रपट कुठला बघितला, नाटक कुठलं बघितलं, किंवा कोणाला काही नवीन विचारलं गेलं तर त्याविषयी चर्चा होती. हिचा यूट्यूब चॅनल आहे त्याविषयी ती मला सांगायची की मी हे असं असं केलं आहे, हाय माझं एडिट केलेलं माझं त्यामुळे आम्ही जी चर्चा करतो आपापसात ती या इंडस्ट्रीशी संबंधितच चर्चा करतो, वेगळं काय आम्ही बोलत नाही. त्यामुळे आमचं प्रोफेशनल लाईफसुद्धा आणि घरचं लाईफसुद्धा हेच आहे. हो, मग ॲक्च्युली तसंच आहे की आम्ही घरी म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या सिरियल करतो तेव्हा तो त्याच्या सिरियलचे अनुभव सांगतो, मी माझ्या सिरियलचे. तसंच आम्ही आता एकत्र सिरियल करतो आहे, त्याच्यामुळे इथले एकमेकांबरोबरचे सीन इथे बदलतं काय की सीन आता आम्ही एकमेकांबरोबर करतो आहे. सो अरे तू ना ही रिॲक्शन मस्त दिलीस, किंवा तू हे असं करायला हवं होतंस. सो हे जे गिव्ह अँड टेक आमचं इतर वेळी दुसरे एपिसोड्स बघून चालायचं, तेव्हा इथे सीन झाल्या किंवा सीन व्हायच्या आधीसुद्धा की अरे हा सीन ना तुझ्यासाठी खूप मस्त लिहून आला आहे, किंवा शेखरची ही रिॲक्शन मला खूप आवडली. सो हे सगळं गिव्ह अँड टेक ना मला आम्हाला दोघांनाही तिथल्या तिथे घेता येतं. किंवा घरून निघताना किंवा घरी जाताना किंवा इथे सुद्धा म्हणजे आम्हाला कविता एकदा चिडवत होती. कविता लाड बाजूच्याच सेटवर शूटिंग करतात आणि आम्ही दोघं जण बाहेर बोलत होतो, तर मला म्हणाली इथेच तुम्हाला वेळ मिळत असेल ना गप्पा मारायला. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.